पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी 14 संशयित ताब्यात, धिंड काढत नेले न्यायालयात, 3 दिवसांची पोलीस कोठडी। कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या 14 संशयितांना पोलिसांनी शनिवारी दिनांक 11 रोजी ताब्यात घेतले। धिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील अनेक संशयित अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली आहे। बेपत्ता शेतमजुराच्या शोधासाठी नातेवाईक व समाज बांधवांनी मागील आठवड्यात पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या। त्यामुळे शेतमजुराच्या शोधार्थ पोलिसांनी 5 पथके तयार केली। यावेळी बेपत्ता असलेल्या मजुरास पोलिसांनी त्यांच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पडदा टाकला होता। आता कळवण पोलिसांनी दगडफेक व तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे। शनिवारी 14 जणांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली। तसेच न्यायालयाने संशयितांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यात बाळू माळी, बापू जाधव, विकास सोनवणे, सचिन वाघ, गणेश सूर्यवंशी, करण पवार, सचिन पवार, सागर शिंदे, नितीन बागुल, कृष्णा पवार, सुनील जाधव, योगेश जाधव, सागर जाधव, कैलास सोनवणे आदी संशयितांचा समावेश आहे। उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह कर्मचारी करत आहेत। प्रसिद्धी प्रमुख न्यूज करिता प्रतिनिधी समाधान शिरसाट, कळवण।